मी जर तुम्हाला म्हणलं, की एक गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रातील असं आहे, ज्यामध्ये 45% ला इलेक्ट्रिकल ब्रांच गेल्या वेळेस ओपन कॅटेगरीला मिळालेली आहे आणि 75% ला एआय डेटा सायन्स या कॉलेजमध्ये मिळालेला आहे. तुमचा विश्वास बसेल का? पण लक्षात घ्या, ही रिॲलिटी आहे आणि यापैकीच ते एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व गव्हर्नमेंट कॉलेजेसची माहिती घेणार आहोत. कोणतं कॉलेज काय लेव्हलचं आहे, कुठे आपण त्याला प्रेफर केलं पाहिजे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आनंदाची गोष्ट अशी आहे, की आज मी आपली पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च करतोय, ज्यामध्ये ही प्रीमियम काउन्सिलिंग आहे. या काउन्सिलिंगचा उद्देशच असा आहे, की तुमचं सगळं टेन्शन आम्हाला फ्री करायचंय. या काउन्सिलिंगला मी आधीपासूनच टेन्शन फ्री काउन्सिलिंग म्हणतो, कारण याच्यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाहीये. तुमची सगळीच्या सगळी जबाबदारी आम्ही घेणार आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जे काही तुमचे पर्सेंटाइल असतील, त्याप्रमाणे जे बेस्ट कॉलेज आम्हाला मिळवून देता येईल, ते 100% आम्ही याच्यामधून मिळवून देणार आहेत. लक्षात घ्या, तुमच्यासाठी ही प्रीमियम काउन्सिलिंग असणार आहे. यामध्ये तुमची जी कॉलेजची लिस्ट आहे, ही पर्सनलाइज्ड कॉलेजची लिस्ट तुमच्यासोबत मीटिंग घेऊन आम्ही तुम्हाला बनवून देणार आहे. त्याच्यानंतर तुमचे सगळे फॉर्म म्हणजे तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, तुमचे चारही कॅप राउंडचे फॉर्म, चारही रिझल्टचे फॉर्म, सेल्फ व्हेरिफिकेशनचा फॉर्म, हे मी आणि माझी टीमच तुम्हाला भरून देणार आहे. तेव्हा कुठल्याही सायबर कॅफेवर जायची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही, काही चुकायचा तर संबंधच नाही. म्हणजे माझी टीम पूर्णच्या पूर्ण जबाबदारी घेऊन तुमची सगळी कामं करून देणार आहेत आणि या सगळ्या सर्व्हिसेस तुम्ही घर बसल्या उपलब्ध करू शकता. याच्यासाठी काही आमच्या पुण्याच्या ऑफिसवर यावं असं काहीही बंधनकारक नाहीये, कारण आमच्याकडे नागपूरची मुलं आहेत, लातूरची आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून मुलं आहेत. सो ऑनलाईनच आम्ही ही काउन्सिलिंग करतो आणि या काउन्सिलिंगच्या माध्यमातून एकदम टेन्शन फ्री तुम्हाला राहायचंय. तुम्ही आपला ॲप डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये याच्यातून एनरोलमेंट करू शकता. तुम्हाला काहीही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर कनेक्ट करून तो डाऊट तुमचा क्लिअर करून लवकरात लवकर तुमची एनरोलमेंट कंप्लीट करू शकता. आज आपण जाणून घेणार आहोत, की महाराष्ट्रातील किती गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, त्यांची रँकिंग काय आहे आणि असं कोणतं कॉलेज आहे ज्याचं कट ऑफ खूप कमी आहे. तर ऑफकोर्स लक्षात घ्या, युजुअली काय होतं माहिती आहे का, हा पॅरामीटर कोणी बघत नाही. लोक काय बघतात, की त्याचा कट ऑफ किती आहे, काय आहे. पण मी आज एका नवीन पद्धतीनं तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज कशी चांगली किंवा कोणतंही कॉलेज कसं बघायचं हे मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ तुम्ही जर किती नीट बघितलं तर एक ऑब्झर्व करा, की जेवढी जुनी कॉलेज आहेत तेवढा त्यांचा रेकॉर्ड खूप चांगला आहे, राईट. म्हणजे त्यांचं जी प्लेसमेंट आहे किंवा त्यांचं जे म्हणूया रेकॉर्ड्स आहेत ते खूप चांगले आहेत. उदाहरणार्थ बघा, सीओईपी 1854 चा आहे, व्हीजीटीआय 1887 चा आहे. त्यांच्या प्लेसमेंट पण तशाच आहेत. का बरं असं होतं माहिती का? जेवढं जुनी एखादी ऑर्गनायझेशन असेल, जेवढी जुनी एखादी संस्था असेल, त्याचं काय होतं, तेवढे कनेक्शन्स बिल्ड होतात. तेवढे त्यांनी प्रत्येक वर्षी नवीन-नवीन कंपनीज ॲड करतात त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा एक मोठा एक पोर्टफोलिओ बनतो आणि त्यांचं एक लेगसी बनत जाते. उदाहरणार्थ सीओईपी आणि व्हीजीटीआय आपल्या महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेस आहेत. आता तुमच्या लक्षात येईल, की हे का टॉप आहेत? का बरं यांना टॉप म्हणलं जातं? कारण हे स्वातंत्र्याच्या पण आधीचे कॉलेजेस आहेत, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता इथे लातूर का बरं आलं मध्येच हे मी तुम्हाला सांगतो. मी प्रॉपर लातूरचा आहे. मी काही कुठे बघून लिहिलेलं नाहीये. मला जसे-जसे आठवत गेले मी तसं-तसं लिहीत गेलो. आता मी प्रॉपर लातूरचा असल्यामुळे ऑफकोर्स सगळ्यात पहिले मला लातूर आठवलं म्हणून मी लातूर लिहिलं. लातूर एकदम सीओईपी सारखं कॉलेज आहे अशातला भाग नाहीये. हे कॉलेज खूप नवीन बनलंय. आत्ताच लास्ट इयर याची पहिली बॅच निघालेली आहे. सो याला आपण खूप चांगलं कॉलेज असं प्लेसमेंटच्या दृष्टिकोनातून म्हणता येणार नाही. कारण याचे प्लेसमेंटचे काही रेकॉर्डच अवेलेबल नाहीयेत. त्याच्यामुळे मी याला खूप वर ठेवा किंवा खूप याला प्रेफरन्स द्या असातलाच भाग नाहीये. पहिले तुम्ही सगळे पुण्यातले चांगले कॉलेजेस, मुंबईतले चांगले कॉलेजेस प्रयत्न करा आणि मग या कॉलेजेसला प्रेफरन्स द्या. त्याच्यानंतर वालचंद आणि एसजीजीएस हे त्या काळची खूप चांगली कॉलेजेस आहेत. वालचंदच्या तर प्लेसमेंट या खूप चांगल्या आहेत. सीओईपी, पीआयसीटी नंतर नक्कीच येणारं कॉलेज म्हणजे वालचंदच आहे आणि हे महाराष्ट्रातील टॉप कॉलेज आहे. आणि राहिला विषय गुरु गोविंद सिंग नांदेड, एसजीजीएस म्हणजे नांदेडचं कॉलेज आहे. एक मिस्टेक करू नका, एसजीजीएस नाशिकला पण एक आहे. ते वेगळं कॉलेज आहे, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही आणि हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे आणि हे खूप चांगलं कॉलेज आहे. सो मुलं काय करतात, चुकून नांदेडच्या जागी नाशिक टाकतात. नंतर लक्षात येतं की ते एवढं चांगलं कॉलेज नाहीये. सो हे खूप चांगलं कॉलेज आहे, याला आपण प्रेफरन्स दिला पाहिजे. तर याला प्रेफरन्स कधी दिला पाहिजे? पहिले सीओईपी म्हणजे मी ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी मध्ये तुम्हाला सांगेन. लातूर मी ग्रेड सी मध्ये ठेवेन, कारण लक्षात घ्या की त्याच्या अजून सुद्धा रेकॉर्ड्स अवेलेबल नाहीयेत. एवढ्या चांगल्या प्लेसमेंट तिथे आत्ताच्या क्षणाला असू शकत नाहीत. ग्रेड ए म्हणजे तुमचं सीओईपी, व्हीजीटीआय असू शकतं, वालचंद असू शकतं. एसजीजीएस म्हणजे तुमचं ग्रेड बी असणार आहे, ठीक आहे. पण त्यासाठी पुण्याचे, मुंबईचे टॉप कॉलेज प्रयत्न करा, मग एसजीजीएस टाका. गव्हर्नमेंट कराड. जर गव्हर्नमेंटमध्ये बघायला गेलं तर सीओईपी, व्हीजीटीआय, वालचंद नंतर चांगलं कॉलेज म्हणलं तर हे गव्हर्नमेंट नक्कीच कराड आहे. खूप जबरदस्त प्लेसमेंट्स आहेत. याचं इलेक्ट्रिकल हे खूप फेमस आहे आणि कोर ब्रांचेससाठी आणि टेक ब्रांचेससाठी दोन्ही ब्रांचेससाठी हे कॉलेज सर्वोत्तम आहे, बेस्ट आहे, ठीक आहे. सो हे पण कॉलेज तुम्ही ग्रेड बी मध्ये कन्सिडर करू शकता किंवा ग्रेड बीचा टॉप म्हणजे पीसीसीओई लेवलचं हे कॉलेज आहे, खूप चांगलं आहे.
त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे कॉलेज पण खूप चांगलं आहे, पण याच्यासोबत एक इश्यू आहे की टेक्निकली खूप स्ट्रॉंग नाहीये. ओके. म्हणजे आयटी कंपनीत जर तू विचार केला म्हणजे सीएस, आयटी, एआय या ब्रांचसाठी हे कॉलेज मी रेकमेंड करणार नाही. हा पण कोर ब्रांचेस इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या ब्रांचेससाठी मात्र हे कॉलेज खूप चांगलं आहे. हे पण कॉलेज ग्रेड बी मध्ये येतं. पहिले प्रायव्हेट कॉलेजेस चांगले, बाकी सगळे चांगले चांगले कॉलेज तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. गव्हर्नमेंट कोल्हापूर जेव्हा हे कॉलेज ओपन झालं होतं, तेव्हा त्याच्या इनॉग्रेशनच्या वेळेस मी गेस्ट म्हणून गेलो होतो. खूप छान कॅम्पस आहे, खूप छान कॉलेज आहे. आधी हे पॉलिटेक्निक कॉलेज होतं, आता हे इंजिनिअरिंग कॉलेज झालेलं आहे. पण अगेन प्रॉब्लेम इज यांची अजून पण बॅच पास आउट नाहीये. म्हणजे एखादे कॉलेज खूप नवीन असेल, त्यांचा तेवढा पोर्टफोलिओ नसतो. सो मी या कॉलेजला ग्रेड सी मध्येच सध्या तरी ठेवणार आहे. त्याच्यानंतर चंद्रपूर, गव्हर्नमेंट चंद्रपूर आणि यवतमाळ दोन्ही कॉलेज चांगले आहेत. फीस कमी आहे, सगळं योग्य आहे. पण अगेन इश्यू इज की प्लेसमेंट एवढ्या खूप विशेष नाही आहेत. त्यामुळे मी सांगेन की पहिले पुण्यातले, मुंबईतले चांगले कॉलेज प्रयत्न करा. ग्रेड ए, ग्रेड बी, मग त्याच्यानंतर याला खाली तुम्ही स्थान देऊ शकता. ग्रेड बी मध्ये येणारा अजून एक कॉलेज म्हणजे गव्हर्नमेंट अमरावती. याच्या प्लेसमेंट्स खूप चांगल्या आहेत आणि चांगलं प्लेसमेंट्स होतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही याला ग्रेड बी मध्ये पोझिशन करू शकता. जळगाव आणि रत्नागिरी आणि अवसारी हे तिन्ही कॉलेज थोडेसे बघाल तर तुम्ही नवीनच आहे. अवसारी 2009चं आहे, रत्नागिरी तर रिसेंट आहे, म्हणजे इथेही काही प्लेसमेंटचं रेकॉर्ड नाहीये. अवसारी कॉलेजचं प्लेसमेंटचा इश्यू आहेच. हे पुण्यामध्येच येतं, पुण्यापासूनच जवळ गाव आहे मंचर, तिथे येतं. पण इथे पण प्लेसमेंट अशा खूप विशेष होत नाही. म्हणून हे तिन्ही कॉलेज तुम्ही ग्रेड ए, ग्रेड बी झाल्यानंतर ठेवले पाहिजेत. आता तुम्हाला प्रश्न पडेल, दादा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, तू कसं काय म्हणतोयस की यांना सी मध्ये टाका किंवा खाली टाका? लक्षात घ्या, कट ऑफ महत्वाचा नाहीये. महत्वाचं हे आहे की 4 वर्षानंतर कोणतं कॉलेज तुम्हाला संधी देणार आहे. पुणे मुंबईचे कॉलेजेस का चांगले असतात? इथे आयटी हब आहे, इथे कंपनीज आहेत, तुम्हाला नोकरी इथेच करायची आहे, त्याच्यामुळे इथे कंपनी जास्त जातात. दुसरी गोष्ट म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आता उदाहरणार्थ मी जर समजा गव्हर्नमेंट रत्नागिरी घेतला, यातले बरेचसे कॉलेजेस नवीन आहेत, तिथे आता तेवढं डेव्हलप व्हायला त्यांना वेळ लागणार आहे. 5 ते 10 वर्षानंतर मे बी ते खूप चांगले प्लेसमेंट्स देतील. पण आज आपल्याला 3 वर्षाचा विचार करायचा आहे. त्यामध्ये मात्र हे कॉलेज थोडंसं परफॉर्म करणं डिफिकल्ट असणार आहे. मग तुम्ही म्हणाल, दादा मग हे सत्य आहे का? तर येस, मी पुन्हा सांगेन की प्रायव्हेट कॉलेजेस सुद्धा चांगली आहेत. प्लेसमेंट्स प्रायव्हेट कॉलेजच्या चांगल्या आहेत. उदाहरणार्थ जर तुम्हाला वेळ आली की तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये तुम्ही मुलाला टाकाल की प्रायव्हेट शाळेमध्ये टाकाल. आपण प्रायव्हेट शाळेमध्ये टाकतो. का टाकतो? की तिथे मुलांकडे लक्ष दिलं जातं, थोडीशी मेहनत घेतली जाते. त्याच्यामुळे तसंच असतं की प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये उदाहरणार्थ पी-आय-सी-टी या मोस्ट ऑफ द सगळ्या कॉलेजेसपेक्षा चांगलंच आहे. कमिन्स हे खूप चांगलं कॉलेज आहे, बरोबर. मुंबईचा विचार केला तर थडोमल शहाणी, डी.जे. सांगवी हे खूप चांगली कॉलेजेस आहेत. ठीक आहे. ऑफकोर्स सीओईपी, व्हीजेटी, वालचंद इतकी नाही, पण चांगली कॉलेजेस आहेत. राईट. सो या कॉलेजेसमध्ये पहिले प्रयत्न केला पाहिजे. म्हणून मी यांना ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी याप्रमाणे तुम्हाला कॅटेगराईज करून दिलंय. लास्टली प्रश्न असतो की दादा म्हणूया की हे जे मी तुम्हाला सांगितलं, हे कोणतं कॉलेज होतं जिथे एवढा कमी कट ऑफ होता? तर हे होतं गेल्या वेळेसचं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ रत्नागिरी. इथे ए-आय-एम-एलचा कट ऑफ जर तुम्ही चेक केला तर ओपन कॅटेगरीचा हा होम युनिव्हर्सिटीचा कट ऑफ फक्त 75% होता. आणि इलेक्ट्रिकलचा कट ऑफ जर तुम्ही चेक केला तर फक्त आणि फक्त 45% होम युनिव्हर्सिटीसाठीचा हा कट ऑफ होता. आणि भरपूर फायदा गेल्या वेळेस या कॉलेजमध्ये झालेला आहे. ओव्हरऑल ज्या कॉलेजेसचा कट ऑफ 90 किंवा सीएसचा आजकाल कट ऑफ 94-95 असतो, तर इथे कट ऑफ खूप कमी गेल्या वेळेस लागला होता. सो पहिले सगळे चांगले कॉलेजेस झाल्यानंतर हे गव्हर्नमेंट कॉलेज आपण टाकलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कमी कट ऑफवर सुद्धा हे एखाद्या वेळेस तुम्हाला मिळू शकतं. पण याच्या प्लेसमेंट्स अजून रेकॉर्ड नाहीये, कारण हे कॉलेज आत्ताच नवीन नवीन बनलेलं आहे. लास्ट डाऊट मी तुमचा क्लिअर करेन की गव्हर्नमेंट वर्सेस प्रायव्हेट. मी पुन्हा सांगेन, गव्हर्नमेंट प्रायव्हेट बघत बसायचं नाही. सवलती दोन्हीकडेही आपल्याला सेम मिळणार आहेत, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नाहीये. सगळ्या सवलती तुम्हाला प्रायव्हेटमध्ये सुद्धा मिळणारच आहेत, तेव्हा त्याची काळजी आपल्याला करायची नाहीये. कोणतं कॉलेज मला 4 वर्षानंतर चांगलं प्लेसमेंट देईल, कोणत्या कॉलेजमध्ये चांगलं शिकवलं जाईल, याचा आपल्याला विचार करायचा आहे. फीस सगळीकडे सारखीच आहे. कोणत्याही कॉलेजमध्ये जा 1.5 लाखाच्या आसपासच तुम्हाला फीस पडणार आहे. बऱ्यापैकी सगळीकडे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या कॉलेजमध्ये मुलींना शिक्षण फ्री आहे, म्हणजे ट्युशन फीस सगळी माफ होते. कॅटेगरीचे सगळे बेनिफिट प्रायव्हेट, गव्हर्नमेंट दोन्ही कॉलेजेसमध्ये मिळत असतात. त्यामुळे माझा प्रत्येकाला प्रांजळ सल्ला असेल की येस, जसं मी सांगितलं, जे चांगले आहेत ते चांगलेच आहेत. जे थोडेसे नवीन कॉलेजेस आहेत त्याला थोडंसं मात्र आपण कमी प्रेफर करूया. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग हवी असेल, जसं मी हे अनालिसिस केलं, असं अख्ख्या महाराष्ट्राचं माझ्याकडे अनालिसिस आहे. त्याचप्रमाणे मी प्रत्येकाची कॉलेजची लिस्ट बनवत असतो. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर सारथी प्लस मध्ये लवकर एनरोल करून घ्या, कारण 50% ऑफ आवर सीट्स आर ऑलरेडी फिल्ड. आमच्या 50% जागा या आधीच भरलेल्या आहेत. ठीक आहे. आणि काही वाटलं तर तुम्ही या नंबरवर मला कॉल करायला, तुम्हाला काही डाऊट असेल या प्रोग्राम रिलेटेड, तुम्ही आम्हाला या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आमची टीम, मी तुम्हाला 100% याबद्दल माहिती